झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी नागपुरातून आहे। नाशिकच्या चिखलीकर लाचखोरी प्रकरणानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या एकाहून एक सुरस कथा बाहेर येत आहेत। नागपुरात सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटाची फिक्सिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप नागपुरातल्या एका ठेकेदाराने केलाय। नागपुरात के भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या एजंटकडून कंत्राटांचं फिक्सिंग केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। किशोर कान्हेरे असे एजंटचं नाव। राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आहेत। कान्हेरेंचा सार्वजनिक बांधकाम विभागात एवढा दरार आहे की त्यांच्याच ऑफिसमधून पीडब्ल्यूडीचा कारभार चालत असल्याचं कंत्राटदारांचं म्हणणं आहे। नागपूरच्या इनर रिंग रूटच्या सगळ्या रस्त्यांची कंत्राटं कान्हेरे यांनीच फिक्स केल्याचा आरोप गिरीश मानापुरे यांनी केलाय। गिरीश मानापुरे या ठेकेदारानं नागपूर पीडब्ल्यूडीत सगळंच फिक्स असल्याचा आरोप केलाय। मंत्र्यांच्या आशीर्वादानं ही फिक्सिंग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। किशोर कान्हेरे म्हणून सगळ्यांना माहित आहे। हॉट मिक्स मध्ये कसं आहे, हॉट मिक्सचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टदार आहे हे मोजके आहेत। त्यांची लॉबी करून हे काम करत आहे। आताही सध्या सुरू आहे। आणि आता काही के म्हणून ते प्रसिद्ध आहेत नागपुरात। के म्हटल्यानंतर कोणी त्यांना ओळखतो। पीडब्ल्यूडी मध्ये त्यांना के भाऊ म्हणतात। बस त्यांचा आज इनर रिंग रोड आहे नागपूरला, त्याची त्यांनीच सगळी कामं केलेली आहेत। आधी त्याची तुम्ही पाहू शकता हाल काय हाल आहे। हे सर्व ह्या इतक्यातच सुरू झालं, ह्या 4-5 वर्षातच। या अगोदर मोहिते पाटील पण होते, दादा मोहिते पाटील, गडकरी साहेब पण या खात्याचे मंत्री होते। तेव्हा असं नाही घडत होतं। जेव्हापासून माननीय भुजबळ साहेब आले आहेत तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी आता जास्त प्रमाणात घडायला लागल्या। कोण आहे किशोर कान्हेरे पाहूयात। छगन भुजबळांचा उजवा हात असल्याचा किशोर कान्हेरेवर आरोप आहे। नागपुरातून पीडब्ल्यूडीची कंत्राटं फिक्स करत असल्याचाही आरोप किशोर कान्हेरेवर आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटात हस्तक्षेप केला जातो किशोर कान्हेरेकडून। नागपुरातील राष्ट्रवादीचे पॉवरफुल नेते अशी किशोर कान्हेरेची ओळख। नागपूर सुधार प्रन्यास म्हणजेच NITचे विश्वस्त सुद्धा आहेत किशोर कान्हेरे। झी 24 तास एक पाऊल पुढे।